सद्गुरुं चिन्मयानन्दं नित्यरूपं परमेश्वरं निरुपाधिकं चिन्मूर्ते वन्दे पुरुषोत्तमं गुरुं वन्दे पुरुषोत्तमं गुरुं वन्दे पुरुषोत्तमं गुरुम्. गुरुवाणी भाग 19. अनुष्ठान. अनुष्ठान काही काळ सातत्यानं चाललं. पुन्हा पुन्हा त्याची पुनरावृत्ती होऊ लागली. परिस्थितीत कोणताच बदल होत नव्हता. उलट ती जास्तच खालावू लागली. मनक्षोभ वाढू लागला. जगात ईश्वर नाही आणि असेलच तर त्याला माझी दया येत नाही. मला त्रास देण्यातच भूषण मानणारा आहे. भक्त आपल्या मनाशी बोलू लागला. अनुष्ठान असफल झालं. पण हे बरोबर आहे का? सध्या घराघरातून वीज खेळत आहे, लख्ख प्रकाश. पण थोडंसं जरी कुठे चुकलं तर अंधार पडतो. ईश्वर म्हणजे मूर्ती नाही, मनुष्य नाही. तो म्हणजे चैतन्य अणु परमाणु व्याप्त, सर्वत्र सर्व ठिकाणी भरलेला. अगदी सूक्ष्म किड्यापासून तो महाकाय हत्तीपर्यंत, देवापासून दानवापर्यंत क्षणाक्षणाची जाणीव त्याच्याकडून ठेवली जाते. अशा परिस्थितीत आमच्याकडे लक्ष नाही असं कसं होईल? ती शक्ती आहे. योग्य मार्ग मिळाला की प्रवाहित होणारच. मग आमचं कुठेतरी चुकत असलं पाहिजे. अनुष्ठान म्हणजे काय? अनुष्ठान हा अणुस्थान या शब्दाचा अपभ्रंश आहे. जे चैतन्य अणुअणूत व्याप्त आहे त्याची जाणीव करून घेणं, याचं नाव अनुष्ठान म्हणजेच अणुस्थान. अणु म्हणजे अत्यंत सूक्ष्म असा कण. त्याच्या थोड्याशा कमी अधिकपणाने वस्तूचं वस्तुत्व कमी अधिक होतं. केमिस्ट्रीत टायट्रेशनचा अभ्यास करत असता स्थूल रूपानं जाणीव होते. विशिष्ट मर्यादेपर्यंत दोन द्रव एकत्र केल्यास फरक जाणवत नाही. पण त्या मर्यादेबाहेर एक थेंब जरी मिसळला गेला तरी तो जाणवतो. ही परमेश्वरी सृष्टी सुद्धा नियमानं बांधली आहे. ग्रहगोलांना गुरुत्वाकर्षणाचा नियम लागू आहे. सागराला भरती ओहोटी येते, तो आपली मर्यादा सोडत नाही. उन्हाळ्यातही झाडांना नवीन पालवी फुटते. कोणत्याही बाबतीत विचार अगदी बारकाईनं करून, सृष्टीमंडलातील सर्व बाबतीच्या संभाव्य अडचणींचा विचार करून कार्य करणं म्हणजे अनुष्ठान. सध्याच्या विज्ञान युगात वस्तू ही अणु सांधल्यानं बनलेली आहे असा शोध आहे. भारतात अनुष्ठानाचा संबंध मनोमय अधिक सूक्ष्मेतर भागाशी येतो. जड असो वा चेतन असो, संशोधन हे अनुष्ठाना वाचून झालं नाहीच. कार्याच्या कमी अधिकतेवर अनुष्ठानाच्या म्हणजे त्यापासून निर्माण होणाऱ्या शक्तीचा यशस्वीतेशी संबंध येतो. या सर्व बाबतीची जाणीव म्हणजे अनुष्ठान. अनुष्ठान कशाला करावयाचे? आपल्या सुख शांती समाधानाकरता अनुष्ठान केलं जातं असंच नाही, तर विकारवश होऊन द्वेष मत्सरानं प्रेरित होऊनही मनुष्य अनुष्ठान करतो. ती शक्ती कोणी व्यक्तिगत उपयोगाला आणतो तर कोणी समाजाचाही लाभ करतो. नाना प्रकारे शोध लावून शास्त्रज्ञ सुख शोधत आहेत. नाना प्रकारच्या सोयी त्यांच्या शोधातून निर्माण झाल्या आहेत. याचप्रमाणे मनोमय भागात म्हणजे सूक्ष्म भागात निर्माण होणारे अडथळे दूर होण्यास भारतीय शास्त्रज्ञांनी शोध लावले आहेत. मनाचा सखोल अभ्यास करून वातावरणातील सूक्ष्म शक्तीचं आकलन करून झालेले परिणाम नाहीसे करण्यात त्यांनी यश मिळवलं आहे. काही ग्रंथरचनाही करून ठेवली आहे. पण मनोमय अभ्यास कमी झाल्या कारणानं ग्रंथातील ग्रंथीची उकल बरोबर होत नाही. सुख त्याला सापडलं असतं का? भौतिक
आणि आध्यात्मिक मेळ. भौतिक विज्ञान आणि आध्यात्मिक विज्ञान यात मूलतः फरक नाही. एक जड अणूचे शोधक तर दुसरे चेतन अणूचे शोधक. त्यातील शास्त्रीय नियमात काही फरक नाही. शास्त्राची माहिती झाल्यावर जसं अनेक यंत्राची निर्मिती होते, पण जर का थोडं चुकलं तर यंत्र काम करत नाही. तद्वतच आध्यात्मिक विज्ञानातही आहे. कार्यपरत्वे, इच्छापरत्वे बदल करून कार्यसिद्धी होते. म्हणून त्या शास्त्राची पूर्णपणे माहिती घेणं जरूर आहे. म्हणजेच अणू काय आहे, त्याचं स्थान काय आहे, याची जाणीव घेणं जरूर आहे. भारतीय इतिहासात अशी अनेक वर्णनं आढळतील. निपुत्रिक दशरथाला अनुष्ठानानं पुत्रप्राप्ती. ऋषींनी विचार करूनच त्याचं कारण शोधून त्यावर उपाय केला. विश्वामित्र ऋषींचे नाना प्रकारचे प्रयोग, प्रतिसृष्टी बनवण्यापर्यंत सामर्थ्य वाढ, नवनाथाची शाबरी विद्या, हे शास्त्रीय प्रयोगच आहेत. आजही भारतात असे शास्त्रज्ञ आहेत की प्रकृतीत थोडा जरी बदल झाला तरी अमुक आहार, अमुक विहार केला असलाच पाहिजे असं सांगणारे. यातूनच मनुष्यानं जीवन जगत असता सर्वसाधारण ठळक नियम आखले आहेत आणि भौतिक शास्त्राप्रमाणे प्रकाशही टाकला आहे. भारतात हे सारं असताना मागे का पडत आहे, तर भारतीयातील संशोधक वृत्ती नाहीशी झाली. अंधपणे चालण्यातच भूषण वाटत आहे. जो अणूला जाणून प्रयोग करतो त्याचा प्रयोग असफल होत नाही, आणि झालाच तर अधिक खोल विचार करून तो सफल केल्या वाचून राहणार नाही. वास्तवापेक्षा फापट पसाराच अधिक. सध्या तर जो उठतो तो अनुष्ठान करण्यात वेळ घालवतो. पारायण, जप, उपवास हे कोणता एक हेतू धरून असेलही, पण त्याचं शोधन नाही. काय करतो आणि कशासाठी? कार्याचा संकल्प होतो, पण त्याच्या सिद्धीस्तव मुळाकडे जाण्यापेक्षा सोंगच फार वाढलं आहे. अनुष्ठान म्हटलं की सुपाऱ्या, खारका, बदाम, नारळ, गोड तेलाचा किंवा तुपाचा दिवा आलाच. दाढी वाढवणं, ओल्या कपड्याचं नेसणं, एखाद्या ग्रंथाचं वाचन, नाना प्रकारे नैवेद्य, प्रसाद याच्या विचारात मूळ सुटतं आणि लोकेशणा टिकवण्याचा प्रयत्न होतो. कार्यसिद्धी न होता थाट माट झगमगाट, पात्र किती जेवली यावर अनुष्ठानाचं मोठेपण मोजलं जातं. हजारो पाठ केले तरी देवता समोर येत नाही, संकल्पाप्रमाणे घडत नाही, म्हणजे देव नाही, शक्ती नाही असं नाही. आमचं गणित कुठं चुकतं ते आम्हाला कळत नाही. नुसत्या बेरजा वजाबाक्या चालल्या असतात. वस्तुतः या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता, प्रज्ञारूपेण संस्थिता, भक्तिरूपेण संस्थिता, ज्ञानरूपेण संस्थिता. ती का प्रकाशमान होऊ नये? परमेश्वर जसा सर्व प्रवीण आहे तसा तो व्यापारीही आहे. अमके करणे असल्यास इतका जप करावा, पण व्यावहारिक व्यापारी जसा बनावट पैशाने सौदा देत नाही, त्याचप्रमाणे परमेश्वर निर्विकल्पाचा व्यापारी, आर्त, एकनिष्ठ झाल्याशिवाय शक्ती प्रगटत नाही. खटवांग राजाला मृत्यूची चाहूल लागली, जीवनाची निरर्थकता कळली. शाश्वत सत्य फक्त भगवंतच अशी एकनिष्ठता प्रकट झाल्याबरोबर तो भाग्यदशेस पोचला. ग्रंथातील गर्भित अर्थ जाणला पाहिजे. अनुष्ठान केलेल्यांनी जे सांगून ठेवले आहे त्याचा सांगोपांग विचार करून पुढे पाऊल टाकलं पाहिजे. एकांत, निर्जन वन, नदीकाठ, दिवसा रात्री, आहार विहार, जागा वगैरेचा कालमान परिस्थितीने विचार व्हावा. मनाची एकाग्रता कायम असावी यास्तव या बाबी आहेत. ज्यांची सहजतेनं एकाग्रता होऊ शकते किंवा निर्देशाप्रमाणे शांतपणाचा लाभ मिळतो, त्यांनी सांगितलं म्हणून धरून ठेवलंच पाहिजे असा हट्ट नको. दुसरं असं की सांगणाऱ्यांनी जे सांगितलं त्याचा बारकाईने विचार व्हावा. श्री नारदांनी गणपतीची 12 नावं सांगितली आहेत आणि त्यांचे सर्व सिद्धिकर म्हणून फलही सांगितली आहेत, पण वर्षानुवर्षे नाव घेणारे अजून त्याच जागेवर आहेत. असं का घडतं? नारदांनी खोटं सांगितलं म्हणावं तर ते संभवत नाही. फक्त त्यांनी जे सांगितलं त्याकडे आपलं लक्ष नाही. त्यांनी जी मेख मारली आहे त्या शब्दावरून जातो. त्यांनी
त्रिसंधी यह पठेन्नरा ही ती मेख आहे. त्याचा विचार होत नाही. 12 नावातच आहे, पण ते त्रिसंधी काळी घेतले तर. जसं त्रिसंधीची ओळख झाल्याशिवाय गणपती स्तोत्राचा काही उपयोग नाही, तसंच अणू जाणल्याशिवाय अनुष्ठानाचा उपयोग नाही. मनाची ध्येयाशी संलग्नता. चैतन्य सर्वत्र व्यापलेलं आहे. सर्व प्रकारे संपन्नता त्यात साठवलेली आहे. ध्येय ठरलं पाहिजे आणि वाट चालली पाहिजे. निदिध्यास एकचित्त जरुरी आहे. ज्या अणूच्या भरवशावर ही इंद्रिय, हे मन आणि इतर कार्यभार चालतो, त्याला जाणलं पाहिजे. त्यातून सारीच उकल आहे. आत्मचिंतनद्वारा सर्व प्रकारे तयारी होते आणि ज्याला जाणावयाचे त्याची इच्छा केल्यास जाणणाऱ्यास कवाड खुली होतात. आत्मा सर्व घट व्यापक आहे, म्हणून प्रत्येकाला त्याचा अनुभव येऊ शकतो. श्वासानुसंधान मार्गाने संधी काळाची जाणीव घेऊन त्या काळात केवळ कुंभकादी आचरल्यास मनुष्याला अणुस्थानाची जाणीव सहज होऊ शकते. सातत्याने, अभ्यासपूर्वक, एकनिष्ठेने याबाबत लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सद्गुरुं चिन्मयानन्दं नित्यरूपं परमेश्वरं निरुपाधिकं चिन्मूर्ते वन्दे पुरुषोत्तमं गुरुं वन्दे पुरुषोत्तमं गुरुं वन्दे पुरुषोत्तमम्